तर नमस्कार मित्रांनो, मी रामदेंद्रे आणि तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल सह्याद्री चव्हाण. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय आपल्या सिरपुंजेच्या भैरवगडाला. तर माझ्यासोबत आहे ती देवेंद्र. ते म्हणजे का पूर्ण भारत यात्रा करून आणि ते मला भेटायला आले. ते मी फोन केला होता, तर ते म्हणे इथं जवळ आसपास एखादा गड किल्ला आहे का. तर मित्रांनो आहे, तर त्यांनी मी आपल्या सिरपुंजेचा भैरवगड दाखवायला घेऊन चाललोय. तर ते देवेंद्र हे पहा. दोस्तों, हम और रामा भाई जा रहे हैं भैरवगढ़ के लिए और देख सकते हैं ये वाला बोर्ड है और यहाँ से यात्रा स्टार्ट होगा, है ना रामा भाई? और तर पहा मित्रांनो, पुढे चालले ते आपले देवेंद्र भाई आणि ही तुम्हाला दिसत असेल रक्कमा श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान सिरपुंजे भू. तर चला मित्रांनो, आता कसा ट्रॅक होतोय तुम्ही बघत राहा. तर मित्रांनो, आपण नाही का 2 नंबरच्या शिडीपर्यंत पोहोचलोय मित्रांनो. आणि ते पहा तिथं देवेंद्र भाई तिथं चालले ते. तर तुम्हाला मी इकडले नाही एकदम नंबर 1 नजारा दिसतोय, तो दाखवतो तुम्हाला. पहा पहा मित्रांनो, काय भारी नजारा आहे. आणि मित्रांनो, अजून आपल्याला भरपूर वरती जायचे. तो दोस्तों, हम लोग अभी बहुत ऊपर आ चुके हैं और इधर से नीचे की तरफ आप देख सकते हो वो दिखेगा, और इधर से बहुत ही खूबसूरत नजारा दिख रहा है जो कि आप सामने देख सकते हैं, झरना वाला. तो हम और रामा भाई बहुत जल्द पहुंचने वाले ऊपर, और ऊपर का भी नजारा आप देख सकते हैं, सिर्फ सीढ़ी सीढ़ी दिखाई देगा. तो बहुत जल्द जाएंगे और ट्रैक बहुत कठिन भरा है ना रामा भाई? हाँ, बहुत ऊंचे आहे ना. पहा मित्रांनो, किती उंच आहे. आणि मित्रांनो, धुका पण आलाय बरं का. पहा वरती धुका दिसत असं तुम्हाला. तर पहा मित्रांनो, 2 नंबरची शिडी वर चढून आलोय. आणि पहा ही आली तरी अजून वरती शिडी आहेतच मित्रांनो. पहा अजून वरती किती शिडी आहेत मित्रांनो, आणि अजून वरती जायचे. मला वाटत ही शिडी संपल्याच्या नंतर अर्ध्या मागे जावं वाटत आहे आपण. चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तर मित्रांनो, आता आपण नाही का सगळ्या शिड्या चढून वरती आलो. इकडं थोडा आराम करता येते मित्रांनो. पण मित्रांनो, आपण नाही का पावसामध्ये आलो, त्यामुळे आपल्याला काही दम लागला नाही मित्रांनो. तुम्हाला ही पाठीमागं शिडी दिसत असेल, ही शिडी नाही का घनचक्कर डोंगरावरती जाते आपण. आणि तुम्हाला इकडं पण दाखवतो लगेच. तर मित्रांनो पहा, इकडं खाली आहे नाही का, इकडं जाणेवाडी दिसतंय, पण इकडे नाही का सगळं धुकं आलं, त्यामुळे दिसत नाही मित्रांनो. चला मित्रांनो, आता नाही का या पायऱ्यांनी मित्रांनो आपण आता या शिड्यावरती चढून गेलो ना, तर मित्रांनो वरती नाही का गुफामध्ये 5 फुटाचं घोड आहे आणि त्याच्यावरती नाही का देव विराजमान आहे. तर ते तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ तुम्ही नाही का पळत राहा मित्रांनो. चला आता आपण नाही का डायरेक्ट आता ह्या पायऱ्यांवरती जाणार आहे मित्रांनो. पहा मित्रांनो, इतका अवघड आहे ना, ते एकदम जपून जपून चालावं लागत आहे. आणि ह्या मित्रांनो पायऱ्याने नाही का शेवळ पण आलाय. ह्या बा ह्याच्यावरून नाही का पाय सरकत. तर चला मित्रांनो, आणि तुम्हाला मित्रांनो ती त्या बाजूला शिडी दिसते ना, ती शिडी नाही का घनचक्कर डोंगरावरती जाते. आणि घनचक्कर डोंगरावरती पण भरपूर आहे मस्त बघायला. तिकडे पण आपण एखाद दिवशी जाऊ फिरायला, आणि ते पण तुम्हाला दाखवेल मित्रांनो. पहा मित्रांनो, आणि मित्रांनो हा बाई इकडून पण आता एक रेलिंग बनवले. पहा मित्रांनो, आपल्याला समोर कमान दिसते, या कमानीमधून आज जायचे मित्रांनो. आणि मित्रांनो हे पहा हौद पण पाण्याने फुल झालेत. पहा किती हौद आहे तिथं, अजून हौद आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मित्रांनो आता आहे ना आपण डायरेक्ट देवाजवळ आलो. ह्या बा इथं पण हौद आहेत, पहा किती पाण्याने फुल झाले ते. आणि मित्रांनो इकडच वरती नाही का सीताचं हौद आहे, तिला सीताने कपडे धुवायला ते पण तुम्हाला दाखवणार आहे. पण पहिले नाही का देवाचं दर्शन घेऊ मित्रांनो. तर मित्रांनो पहा,
आता ही रॅलिंग दिसते ना, ह्या रॅलिंग पासूनच आतमध्ये जायचंय मित्रांनो. आणि भैरवनाथ आहे नाही का, आतमध्ये गुफामध्ये येते. चला मग तुम्हाला नाही का डायरेक्ट आत आहे नाही का देवाचं दर्शन होणार आहे मित्रांनो. पहा ही रॅलिंग दिसते ना, ह्या रॅलिंग पासूनच आतमध्ये जायचंय मित्रांनो. आणि भैरवनाथ आहे नाही का, आतमध्ये गुफामध्ये येते. चला मग तुम्हाला नाही का डायरेक्ट आत आहे नाही का देवाचं दर्शन होणार आहे मित्रांनो. हा शिरपुंजे गाव आहे. चला मित्रांनो, आता तुम्हाला नाही का देवाचं दर्शन करून देतोय. पहा मित्रांनो, ज्या गुफेमध्ये देव आहेत ना, त्या गुफेजवळ आलाय मित्रांनो. इथं पहा मित्रांनो, आपण डायरेक्ट गुफेजवळ आलोय. तर पहा मित्रांनो, किती मोठा हा गणपती. मित्रांनो, देवाचं दर्शन घ्या. पहा मित्रांनो, भैरवनाथ कसे घोड्यावरती बसले. साक्षात शंभू महादेवाचा अवतार. पहा मित्रांनो, आपल्या अगोदर पण हे माणसं आले होते. आपण विचारू कुठले जाता तुम्ही? मी सिन्नरचे आहे, सिन्नरचे आहे. ते पण कधी आले होते तुम्ही? आणि कसं काय वाटलं तुम्हाला हा भैरवगड? तर पहा, त्यांनी पण हा भैरवगड एकदम भारी आवडला मित्रांनो. आपण नाही का भैरवाचं दर्शन करून आता वरती चालूय. इकडे वरती ना मित्रांनो, जे सीतानं कपडे धुवलेत ना, ते तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो पहा, किती वारा चालाय मित्रांनो. हे पहा, आणि भरपूर ट्रेकर आले ते भैरवगड पाहायला. तर पहा मित्रांनो, तर आपल्याला आता समोर जायचंय. तर मित्रांनो, आपण नाही का आता नाही का सीताच्या डोहापाशी आलोय. म्हणजे जिथं सीताने कपडे धुवले असे म्हणतात तिथं. चला आता तुम्हाला सीताचं तो डोह दाखवतो. तर पहा मित्रांनो, डोहामध्ये पाणी आहे मित्रांनो. पहा आणि मित्रांनो, इथं पहा एकच नंबर. इथं पहा कसं पाणी गळत आहे. आणि ही बारीक झाड पहा किती मस्त दिसत ते. चला आता ना तुम्हाला आतून दाखवतो. तर पहा मित्रांनो, किती मोठी ही गुफा आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण पाणी भरले मित्रांनो. आणि मित्रांनो, अजून इकडल्या साईडला एक आहे. आणि इकडे ना मित्रांनो, याच्यामध्ये पहा इकडे नाही का गणपतीची मूर्ती पहा तुम्हाला दिसत असेल समोर. आणि शिवलिंग आहे. आणि इकडला मला वाटत आहे नंदी वाटत आहे. पहा तिला तुम्हाला चमकवून दाखवत शिवलिंग दिसत असेल. तर हे सगळं सीताच्या डोहामध्ये मित्रांनो. सीताचा डोहा बघून वरती आलं मित्रांनो येताळ देवाकडं. चला आता मी नाही का येताळ देवाचं दर्शन घेतो. जय येताळ देवा, सुखाचा ठेव. तुम्हाला ना आता मी हे वरतून पाणी खाली जाते ना, ते वरती हवेनं कसं येते ते दाखवतो बा. मित्रांनो, जे तुम्ही हरिश्चंद्र गडावरती पाहतात ना, ते आज तुम्हाला इथं भैरवगडावरती पाहा भेटणार आहे. पहा मित्रांनो, हे खाली टाकीतो पहा कसं हवेने वरती येत. तर मित्रांनो, आता ना आम्ही भैरवगडाचा ट्रेक बघून दर्शन घेऊन आणि खाली उतरले. ह्या बा इकडं आता ह्या सीडी आहे ना, ही घनचक्कर डोंगरावरती जाते मित्रांनो. आम्हाला वरती नाही जायचं, आम्हाला टाइम होईल त्यामुळे आम्ही खालीच उतरणार आहे. तर आता नाही का देवेंद्र भाई आहेत नाही का, ते पूर्ण भारत यात्रा करून महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे आले होते आणि भैरवगड ट्रॅक बघायला. तर आपण नाही का त्यांना विचारू बा भैरवगडाचा ट्रॅक कसा झाला. देवेंद्र भाई कैसा लगा ये भैरवगड?
और कहीं कहीं जो है मेरे भाई बहुत ही डेंजर है। और पहले तो इधर है जो कि जो आने में भाई साहब पत्थर है वो वाला डेंजर है, और ये वाला है जो मानसून के समय बहुत खतरनाक हो जाता है, क्योंकि सीधा चढ़ना है और जो सीढ़ियाँ है फिसलन भरा और बहुत ही डेंजर हो गया है। तो ये करके बहुत मजा आया, और मिलते हैं हम लोग नेक्स्ट ब्लॉग में। तर मित्रांनो आम्ही नाही का भैरवगडाला भरपूर वेळा येतोय, पण मग आज मी देवेंद्र भाईला घेऊन आलो होतो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. चला मित्रांनो व्हिडिओ इथं संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.